हांव वेलकम करता आमचे प्रेस मिडियाक आयचे प्रेस कॉन्फरन्सा खातीर. आयज आमचे बरोबर आहा आमचो NSUIचो नॅशनल जनरल सेक्रेटरी एराज मुल्ला, मागीर आमचो स्टेट जनरल सेक्रेटरी फखरुद्दीन मुजावर, ऋषभ फळदेसाय, आमचो नॉर्थ गोवाचो जनरल सेक्रेटरी नीरज नायक. आयज बरें खोस भोगता की आयज आमचे बरोबर आमचो गोंयचो आदलो NSUI अध्यक्ष एराज मुल्ला आयज ताका प्रमोट केलेलो आहा काँग्रेस पार्टीन आनी ताका नॅशनल जनरल सेक्रेटरी म्हणून अपॉयंट केलेलो आहा. सो फर्स्ट ऑफ ऑल आय कॉंग्रेच्युलेट हिम ऑन बिहाफ ऑफ NSUI गोवा फॉर गेटिंग अपॉयंटेड एज नॅशनल जनरल सेक्रेटरी. आनी सांगूंक सोदता की काँग्रेस पार्टी आमचो गोंय एक ल्हानचो राज्य आसून सुद्दां एक गोंयाक एक रिप्रेजेंटेशन दिल्लो खंय नॅशनल कमिटीन NSUIचे. सो वी आर व्हेरी थँकफूल फॉर द काँग्रेस पार्टी एंड दीस इज नॉट द ओनली ऑर्गनायजेशनल सेक्शन, ऑल्सो पॉलिटिकली काँग्रेस पार्टी सदांच गोंया खातीर खुबशें बरें काम केलां. तुमकां खबर आसतलें की लिबरेशनच्या मागीर केन्ना गोवा मत जावंक सोदतालो, थोडे लोक गोंयचे मत जावंक सोदताले इन द महाराष्ट्रा, तेन्नाच्या सरकारान रेफरंडम हाडलो काँग्रेस सरकारान आनी गोंयचो आवाजाक आयकून तांच्यांनी गोंयाक एक सेपरेट राज्य म्हणून दवरलो. तेजे मागीर जेन्ना गोवा युनियन टेरिटरी आसली तेन्ना सुद्दां काँग्रेस पार्टीन गोंयचे लोकांचे आवाज आयकून तांकां सेपरेट स्टेट्यूट दिलो आनी तेजे मागीर आमकां स्पेशल आमची लँग्वेज दिली, कोंकणी लँग्वेज. सो काँग्रेस पार्टीची आयडियोलॉजी आहा की गोंयाचे आवाज, गोंयचो लोकांचो आवाज आनी जनतेचो आवाज आयकून निर्णय घेवपाचो. ह्योच आयज तेजो परिणाम आहा की गोवा इज अ स्मॉलस्ट स्टेट इन इंडिया. ते आसून सुद्दां आयज गोंयचो भुरगो, गोंयचो यूथ आयज नॅशनल कमिटीचो जनरल सेक्रेटरी जाता. सो एक खूब आमकां प्रावड मुवमेंट की आमचो एक अलुमिनाय NSUI गोवाचो आयज जनरल सेक्रेटरी जाला म्हणून. थँक्यू. हय. सो आतां ह्या स्पेशल ओकेशनान रिलीज करता युवा न्याय मॅनिफेस्टो रिलीज करता. So is nothing but the reflection of the issues faced by the youth of this country, by the youth of our state. जेन्ना भारत जोडो न्याय यात्रा सुरू जाल्ली, पयली भारत जोडो यात्रा जाली, मागीर भारत जोडो न्याय यात्रा जाली. त्या यात्रान जेन्ना आमचे नॅशनल लिडर राहुल गांधी आनी तेजे बरोबर सगळे यूथ आनी स्टुडंट जेन्ना चलोवन गेले तेन्ना तेंचे इश्यूज जे आयकून आमच्या काँग्रेस पार्टीनी यूथ मॅनिफेस्टो लॉन्च केलेलो आहा. युथाक कितें दितले पार्टी आनी ह्या बाबतीन विस्तारान ओवरऑल वॉट इज द स्ट्रक्चर आनी कित्याक लॉन्च केला आमच्यांनी आनी वॉट वील बी द बेनिफीट फॉर द यूथ हे आमचो राष्ट्रीय नॅशनल जनरल सेक्रेटरी सांगतलो इन ब्रीफ तुमकां. फ्रेंड्स फ्रॉम द मीडिया, थँक यू फॉर बीइंग हियर. सो आम्ही लॉन्च केला युवा न्याय गॅरंटी कार्ड. सो दिस इज अ गॅरंटी दॅट मिस्टर राहुल गांधी हॅज कम अप विथ बाय लिसनिंग टू द यूथ ऑफ द एंटायर नेशन. जशें नौशादान सांगलें, भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रा, the reason for this walk was to understand the pulse of the country, ki what is the main issues that the country is facing. Ani with regards to the same yuva nyay guarantee card ami hanga launch karta as NSUI. The campaign will be run across the country ani sagळे across the country we are targeting at least 3 crore students and youth to reach out to all these in across all the states. सो हो एक नंबर आसा, एक मिस कॉल नंबर आमी लॉन्च केला आनी एक QR कोड आसा. सो दीस वील रीच आउट टू एवरी वन आनी तेंचे डेटा करून आमी वी वील रीच आउट टू देम वॉट इज द मॅनिफेस्टो दॅट द काँग्रेस पार्टी इज ब्रिंगींग टू द कंट्री. सो फर्स्टली इशू जे जनरल पब्लिकान आसा दॅट एवरी वन इज फेसिंग इज जॉब्स. तुमी आयकलां आसतलें, तुमी पळयलां आसतलें आनी सिच्युएशन तुमी कॉलेजीसान पळया. द लास्ट फायनल इयराचे खंयचे स्टुडंटाक विचारा, देर इज नो जॉब दॅट द स्टुडंट्स आर गेटिंग. दिस इज द रियलिटी दॅट इज देर इन कॉलेजीस. सो द मोदी गव्हर्मेंटान एक प्रॉमीस केल्लें दॅट दे वील प्रोवायड 2 crore जॉब्स. बट टुडे when we see the reality, it was fake, it was a false hope that was given to the students and the youth of this country. The Congress party has made a revolutionary step and has promised right to jobs, where we promise that anyone with a graduate degree will get a job within the first year.
So आता समज once we come in power, that is once we come in power in June 2024, so before June 2025 every youth who is graduated will have a job in their hand. This is a guarantee that the Congress party is making to the youth and the students of the country. So this is the first promise. Apart from this, we are promising that 30 lakh government jobs will be provided. So these are the two promises that the Congress party has made for the jobs. Apart from this, आम्ही पहिला की UP उत्तर प्रदेशान पेपर लीक इज अ व्हेरी बिग इशू. आता BJP असा म्हणून पेपर लीक जाता and this is spread, papers are spread and this is bought by the paper mafia and this is sold. So this is a clear step of corruption. This has spoiled our education system and we do not want this to happen in Goa. So फाल्या गोंयानूय जावं शकता if the BJP comes to power, because we have seen how they are playing around. कशें तेंच्यांनी डेमोक्रेसी काबार केला and if they remain in power, the democracy of this country will be finished. Fourthly, gig workers, Swiggy आणि Zomato कशें काम करता, they don't have job security तुमी पळोवपाक गेल्यार. So that job security will be providing and an insurance will be provided to them for a job security. Fourthly, the rollback of Agnipath scheme. आम्ही पहिला की the Agnipath scheme does not guarantee a job for the army. The army of this country, after fighting for the nation, त्यांका job ना. There is no guarantee of a job. So this is one more that we'll be focusing on. Overall, the campaign believes in another model wherein we'll have town halls. So across the country, we'll be having town halls wherein leaders from our major, the leaders from central leadership will be coming and talking. In Goa, we'll be having it between 20th to 30th. So we are planning of 2 town halls, one in South Goa and one in North Goa. And apart from this, we will be having a Mohabbat ki dukaan across colleges and across major points wherein like bus stands and all these such points. So thank you. ब्रीफ एक्सप्लेन केला what was the purpose and how it will be implemented. तुमकां सांगू सोदता हांव की last 10 years of BJP rule, how the youth of this country is in difficulties and is in tough time. खुबशे स्कॉलरशीप आसले for OBC आसूं, ST आसूं, SC आसूं, मायनॉरिटी आसूं, हे मोदी गव्हर्मेंटान ते स्कॉलरशिपाक रद्द केलेलो आहा. मागीर देर इज अ फंड कट इन एड्युकेशन. पयलीं एड्युकेशनाक बजटाचो फंड आसलो ते ग्रॅज्युअली फ्रॉम लास्ट 10 years ते देंवत आहा. समथींग 6% ऑफ द बजट शूड बी अलोकेटेड फॉर द एड्युकेशन. तो तितलो ना, देंवत आहा. मागीर अपॉयंटमेंट ऑफ इनएलिजिबल प्रोफेसर. 1 महिना पयलीं आमच्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली की जे रिजर्व पोस्ट आहा SC ST फॉर प्रोफेसर ते जनरल केलेले वयता. सो रिजर्वेशन हेंच्यांनी सोंपोवपाचो प्रयत्न आहा. सो हे सुद्दां आमी ह्या मॅनिफेस्टोन घातला. आनी न्यू एड्युकेशन पॉलिसी तर्फेन कशें सेफ्रनायझेशन जाता ते आमी रिविजीट करून न्यू एड्युकेशन पॉलिसी बदला वाडटले. मागीर रिजर्वेशन फॉर दलीत, आदिवासी, OBC स्टुडंट इन प्रायवेट कॉलेजीस हे अत्यंत गरजेचे आहा. प्रायवेट कॉलेजीक आपल्याक जाय तशें रिजर्वेशन स्क्रॅप करता, आपल्याक जाय ते भुरग्यांक घेता सेटिंगां करून पयशे करपा खातीर. सो रिजर्वेशन शूड बी देयर फॉर द स्टुडंट इन प्रायवेट कॉलेजीस ऑल्सो. आनी आयज पर्यंत जितले भुरग्यांनी आमचे शिकपा खातीर लोन घेतलेलो आहा, एड्युकेशन लोन घेतलेलो आहा, खुबशे स्टुडंट आमचे गोंयचे स्टुडंट्स आर टेकिंग लोन फ्रॉम गोवा एड्युकेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. इंजिनियरींग करपाक, आर्किटेक्चर करपाक, प्रोफेशनल कोर्स करपाक. पूण ते मागीर जॉब मेळना खातीर, तुमकां खबर आहा जॉबूच मेळना इंजिनियर जावन, ते भरपाक पावना की देर इज नो जॉब. ताजे खातीर आमच्या सरकारान निर्णय घेतला की एड्युकेशन लोन वील बी रायट ऑफ फॉर द स्टुडंट्स. अंटील 2024 जितले लोन आहा ते सगळे माफ केले वयतले. आनी देर वील बी अ स्पोर्ट्स स्कॉलरशीप ऑफ ₹10,000 पर मंथ. जे आमचे स्पोर्ट्साचे भुरगे आहा तांकां स्कॉलरशीप दिली वयतली. आनी नो इंटरफियरन्स ह्यो व्हेरी इम्पॉर्टंट पॉयंट आहा. तुमकां खबर आसतलें की खुबशे कॉलेज मॅनेजमेंट बिकॉज दे आर गवर्न बाय RSS प्रिंसिपल्स, RSS मॅनेजमेंट, ते आतां भुरग्यांक जाय ते सांगता तुम्ही हे घालू नका, ते घालू नका, तुम्ही हिजाब घालू नका, तुम्ही पिक्चर पळोवं नाका. कितें समज मोदीची BBC आमचे न्यूज लायले ते करूं नाका म्हणटाले. कित्याक BBC इज अ ब्रिटीश न्यूज आनी ते न्यूजान कितें आसा ते सत्य आसा ते सुद्दां भुरग्यांक पळोवपाक रायट नासलो. सो वी वील ब्रिंग अ लॉ नो इंटरफियरन्स इन फ्रेंडशीप, फॅशन, फूड, फिल्म अँड फंडामेंटल रायट्स ऑफ द यूथ. आतां भुरगो कितें खातलो, कोणाक मेळटलो,
खंयचे भुरग्यांक मेळटलो ते सुद्दां हांकां चुकता. ते लव जिहादाच्या नांवान कितें जाय तें करता. सो दे वील बी लॉ की अशें जावचें ना. दे वील बी फ्री एंड फ्रेंडली एनवायरमेंट इन द कॅम्पसीस. आनी खास करून सांगूंक सोदता हांव की आमच्या गोंयांत अनएम्प्लॉयमेंट रेट इतले वाडलेलो आहा. वी आर सेकंड हायस्ट इन द कंट्री. ताचे खातीर जेन्ना भुरगो पास आवट जाता, लिव्हिंग इंजिनियरींग एंड लिव्हिंग फ्यू कोर्सीस, खंयचेच कोर्सिसाक कॅम्पस इंटरव्यू जायना. समज कॅम्पस इंटरव्यूच जायना जाल्यार भुरग्यांक जॉब कशें मेळटले. सो ताचे खातीर आमचे पार्टीन खास करून राहुल गांधीन बरो युनीक कॉन्सेप्ट हाडला की 1 year एप्रेंटिसशीप कंपल्सरी. जे भुरग्यांक जॉब गावना तांच्यांनी एप्रेंटिसशीप घेवची आनी 1 year खातीर तांकां 1 lakh रुपया मेळटले. दीस वील बी फॉर दोज हू आर नॉट गेटिंग अ जॉब एंड हू वील गेट अ एक्सपिरियन्स ऑन हँड एक्सपिरियन्स. सो दीस इज अ कंबायन्ड यूथ मॅनिफेस्टो by Congress party for the youth of this country and for the youth of the state. So ह्यो youth manifesto आमी कॉलेजींनी पावयतले, युथा कडेन पावयतले, दरेक कॉन्स्टिट्युन्सीन पावयतले. कशें पावयतले? छात्र पंचायत करून कॉलेजीन पावयतले, टावन हॉल करून आमचे गांवांनी दरेक कॉन्स्टिट्युन्सीन आमचे लिडराक घेवन हे पावयतले आमी. आनी ह्यो पावोवपाचो काम की पॉलिटिकल पार्टी, एक काँग्रेस पार्टी एज अ पॉलिटिकल पार्टी कितें करूंक शकता युथाक हे पावपाचो काम आमचो NHY गोवाचो आसतलो. वी वील मेक शुअर दॅट एवरी यूथ नोज दीस मॅनिफेस्टो. तुमी आतां पळयता आसतले BJP म्हणटा आपूण 60,000 लिडान येता, 1 lakh लिडान येता, पूण तांचे कडेन विजनूच ना. कितें ते युथाक दितले? युथाक कितें दितले कांयच विजन ना. आनी एक पार्टी आयला की वाय नॉट वी कॅन बिकम प्रायम मिनिस्टर. तुमकां खबर आसतलें. एक पार्टी म्हणटा प्रायम मिनिस्टर जावपाचें सपन चिंत्ता. 2 सिटां लडटा, हेंचे कडेन मॅनिफेस्टो ना, कांयच ना. हेंचे कडेन मॅनिफेस्टो हाडपाचो रायट सुद्दां ना. बिकॉज सरकार वयर आमचो जातलो नाल्यार तेंचो जातलो BJPचो. सो दीस फायट इज डायरेक्टली बिटवीन BJP एंड काँग्रेस. सो youth of Goa, I want to tell that we have a plan, we have a vision. सो तुमी शिकिल्ले लोक आतां वॉट्सॅपार जायते येतले, जायते वयतले. हे इलेक्शन टायमार जायते फेक न्यूज दितले. पूण एज अ एड्युकेटेड यूथ ते तुमचो काम आसतलो की टू व्हेरीफाय वॉट यू आर रिसिवींग. आनी आमचे गोंयचे लोक जे बरे हुशार लोक, सो हांव मागता की मॅनिफेस्टो वाचात. आनी काँग्रेस पार्टी हॅज द मॅनिफेस्टो फॉर द यूथ. खंयचे दुसरे पार्टीचे कडेन अजून यूथ मॅनिफेस्टो येवंक ना. ते मॅनिफेस्टो काडपाक आतां रावला ते. पूण वी आर द ओन्ली पार्टी हू रिमूव मॅनिफेस्टो. कित्याक काडपाचो आमकां? वाय वी रिमूव दीस मॅनिफेस्टो आनी आमचे इतले बेगीन कित्याक काडलो सांगता तुमकां. बिकॉज वी इंडियन नॅशनल काँग्रेस यात्रा केली. तो यात्रान तांकां कळ्ळें कितें इशू आहा कितें ना म्हणून. तो जेन्ना लोकां कडेन पावता, लिडर लोकां कडेन पावता तेन्ना कळटा तांकां. दॅट इज द रिजन वी हॅव कम विथ दीस मॅनिफेस्टो. वी आर थँकफूल फॉर राहुल गांधी की ताणें आमकां मॅनिफेस्टो दिलो. आनी स्टुडंट्सां खातीर खास करून एक पॉयंट सांगता हांव. ह्यो एड ना यूथ मॅनिफेस्टोन. 12 फ्री एड्युकेशन वील बी प्रोवायडेड इन ऑल पब्लीक स्कुल्स. तो ह्यो पॉयंट आसतलो फॉर स्टुडंट्स. सो हांव सांगूंक सोदता की सगळे युथांक की आमी तुमचे बरोबर पावतले. तो तुमचो परिसाद जाय आमकां. आनी वी वील वर्क इन द इंट्रस्ट ऑफ यू ऑल. हां, 1st to 12. हय, पब्लीक एंड प्रायवेट बोथ. हां, एक इंट्रोडक्शन दितना म्हणटा जेव्हा गोंयांत ओपिनियन पोल जावचे तेन्ना तुजी काँग्रेस आशिल्ली गोंयांत. कितें म्हणटा? ओपिनियन पोल जाला पळय हां. गोंयांत तेन्ना इंडियन नॅशनल काँग्रेस नासली गोंयांत. पूण ते रेफरंडम हाडलो कोणें? रेफरंडम आमच्यांनी इंडियेच्या सरकारान इंदिरा गांधी टायमार रेफरंडम हाडलो. सो द रेफरंडम हाडपाचो कारण इज नॅशनल गव्हर्मेंट. स्टेट गव्हर्मेंट कॅनॉट टेक अ डिसिजन. आतां गोवान जनता नासतना, गोवान गव्हर्मेंट नासतना आमचे नॅशनल गव्हर्मेंटान हे सुविधा करून दिली. आतां आमच्या गोंयानूय BJP आहा, नॅशनलाय BJP आहा, पूण हेंचो मादय सुतावो जायना. आनी तेन्ना आमचें सरकार नासतना नॅशनल गव्हर्मेंट गेव अ बेनिफीट फॉर द गोवन्स ओन्ली बिकॉज आमचे गोंयचे लोकल जे लिडर आसले, जॅक शिक्वेरा आसूं, आमचे गोंयचे तेन्नाचो प्रेसिडंट पुरुषोत्तम काकोडकर आसूं, ते मेळ्ळे आनी गोवा खातीर रेफरंडम दिलो. सो दीस इज द डिफरन्स बिटवीन काँग्रेस एंड BJP. आमचें सरकार नासतना आमी काम करता. सो वी आर नॉट हियर फॉर सरकार. आमचें सरकार आसतलें जाल्यार आमी काम करतले, सरकार ना जाल्यार सुद्दां आमी काम करतले. सो हे जालें कित्याक काँग्रेस पार्टी खातीर? बिकॉज काँग्रेस पार्टी गोंया खातीर स्पेशली खुबशें दिला. आनी नॉट ओन्ली फॉर गोवा, बिकॉज आयडियोलॉजी अशी आहा की लोकांक कितें जाय तें दितलें म्हणून. कितें आहा BJP पार्टी हे इशू क्रिएट करता. आतां खंयचो हिंदू भुरगो आनी बाकीचे धर्माचे भुरगे एकामेकाक मेळूंक शकना. वी बिलीव इन कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. सो कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया गिव्स रायट टू एवरी सिटीजन टू मीट हुएवर दे वॉन्ट, टू टॉक टू हुएवर दे वॉन्ट. वी डोंट बिलीव इन RSS आयडियोलॉजी. दीस कंट्री रन्स इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. सो तुमी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया काबार करून तुमकां आपलोच हाडूंक सोदता आनी तेंचे स्वताचे कॅन्डिडेट्स
जे आतां तिकीट दिला ते म्हणटा आमकां 405 जाय कित्याक दे वॉन्ट टू चेंज द कॉन्स्टिट्यूशन. तो चेंज करूंक ते आपले जाय ते करतले. सो दीस फायट इज बिटवीन टू सेव द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया एंड बिटवीन हू वॉन्ट्स टू डिस्ट्रॉय द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. ओके, झोमॅटो आणि स्विगी तुम्ही मेन्शन केले. ज्या लेवलार पार्टी गेला आनी तांकां अप्रोच सुद्दां केल्ली पार्टी, ते पार्टी आमच्या पार्टीच्या अध्यक्षान ऑलरेडी सांगला की इन द इंट्रस्ट ऑफ गोवा ऑल द पार्टीज केम टुगेदर. जावं ते आम आदमी पार्टी आसूं, जावं गोवा फॉर्ड आसूं, जावं शिवसेना आसूं, जावं आनी खंयची रिजनल पार्टी आसूं, फक्त एक रिजनल पार्टी ती उरला. ते कित्याक येवना ते आमच्या अध्यक्षान वेवस्थीत सांगला. सो द पीपल ऑफ गोवा स्मार्ट इनफ. आतां रिजनल पार्टी म्हणटा तो, आतां रिजनल पार्टी गोवा फॉर्ड आहा ऑल्सो दे आर नॉट कंटेस्टिंग. एंड ही द अध्यक्ष ऑफ रिजनल पार्टी गोवा इज ऑलरेडी सेड दॅट ही डजंट वॉन्ट टू बिकम अ स्पॉयलर, वोट स्पॉयलर. आनी ही इज अ MLA फ्रॉम लास्ट 10-15 years. ही इज अ सिनियर लिडर. समज ते सांगू शकता जाल्यार तुमकां खबर आहा की वॉट द इंटेंशन ऑफ रेव्होल्युशनरी गोवन्स. आनी आमच्या पार्टीच्या अध्यक्षान सांगला की अशें न्हू की काँग्रेस पार्टी डजंट वॉन्टेड देम इन द अलायन्स. वी ऑलरेडी अप्रोच देम, दे रिजेक्टेड इट. अशें तूं सांगू शकपाचो की आमकां नाका ते, जाल्यार वी हॅव सम अजेंडा. कळ्ळें न्हू, आमचो अजेंडा क्लियर आहा न्हू. वी वॉन्ट टू टेक एवरी वन टुगेदर एंड गो हेड. यू सेड काय रे वयता तो